सी 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 सदानंद सोसायटी, शांतीनगर, मुंबई पुणे ओल्ड रोड चौक, कर्जत फाटा. कर्जत कर्जत कर्जत. साकेतदा जगताप आपल्या ऑफिस मध्ये काय करतोय? तू का बोलवलंस त्याला? फिरंग्या. छबी एक सेकंड थांब. दादाशी बोलतोय मी. साकेतदा सांग ना काय करतोय इथे? अनिकेत जरा शांत हो. ही पद्धत नाही बोलण्याची. अरे पण साकेतदा या माणसामुळे आपल्यात वाद झाले, तुला माहिती आहे? वाद तू घातलेस अनिकेत, मी नाही. आणि काय अनिकेत, एखाद्याकडून जर एखादी चूक झाली तर आपण त्याला दुसरी संधी देतो ना. तुला नाही का साकेतने एक संधी दिली? बरोबर ऐका ना, मी माझ्या भावाशी बोलतोय, तुम्ही नका ना बोलू मध्ये. सॉरी बरं का, सॉरी. नाही, माफ करा, माझं चुकलं. राजगुरू कुटुंबातला एक मोठा माणूस या नात्याने मला बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटलं होतं, पण मी चुकीचा होतो. मी एक साधारण कारकून आहे, कर्मचारी आहे, मला कसलेच अधिकार नाही. माफ करा, माझं चुकलं. बरोबर काय बोलताय तुम्ही? मी हे बघा असं नव्हतं म्हणायचं मला. मी फक्त गप्प बस अनिकेत. यापुढे एक शब्दही बोलायचा नाही सर. मोरू काका वयाने मोठेत आपल्यापेक्षा, याचं तरी भान ठेव. आणि मुळात तुला सुद्धा दुसरी संधी मिळाली आहे या ऑफिस मध्ये परत काम करण्याची, हे विसरू नकोस. नाहीतर आतापर्यंत घरी बसला असताच. तू तर खूप मोठा गुन्हा केलायस रे अनिकेत. जगतापांनी काही केलेलं नाही असं. ओके ओके, मला ना फक्त एवढंच म्हणायचंय की तू परत या माणसावर विश्वास ठेवून कुठलाच मूर्खपणा करू नको. बास. अरे काय बोलतोयस अनिकेत? सख्या भावाला चार चौघांसमोर मूर्ख तरी म्हणू नकोस. जरा तरी रिस्पेक्ट कर त्याचा. अहो रिस्पेक्ट काय अपेक्षा आहे मोरू काका तुमची? रिस्पेक्ट याला इतर सगळे मूर्खच वाटतात कायम. अनिकेत, माझ्या ऑफिसमध्ये माझ्या स्टाफ समोर तुला मला बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये. एक भाऊ म्हणूनही नाही आणि कलिग म्हणूनही नाही. कळलं? साकेतदा साकेतदा पण हे ऑफिस तर आपलं आहे ना. आपलं नाही, आपलं नाही, हे माझं ऑफिस आहे. फक्त माझं ऑफिस आहे. कारण तुझ्यावर आता माझा अजिबात विश्वास उरलेला नाही अनिकेत. दादू, दादू तू तू प्लीज जरा शांत हो ना. फिरंग्याला काय बोलायचं ते एकदा ऐकून घे ना तू. आणि मोरू काका, तुम्ही कशाला पडता या दोघांमध्ये? मी कुठे मध्ये पडतोय? दोघं बघतील काय करायचं ते. मी शांतच आहे. आणखी एक गोष्ट, जगताप आपल्या ऑफिसमध्ये काम करायला येणार हा माझा निर्णय आहे. आणि जर तुला माझा निर्णय मान्य नसेल तर उद्यापासून ऑफिसला यायची काही गरज नाही. फिरंग्या, ऐक, दादू आत्ता खूप चिडलाय, त्यामुळे तो तो ऐकून नाही घेत आहे कोणाचं. बास छबी, बास. आतापर्यंत तुझ्या सांगण्यावरून खूप नमता घेतलंय मी, पण आता नाही. इथून पुढे मी शांत बसणार नाहीये.
बेजबाबदार कशी ही मुलगी, जरा जबाबदारीची जाणीव नाही. इतका वेळ कोण फोन स्विच ऑफ ठेवतं? शांभवी, मी जरा संजीवनी हॉस्पिटलमध्ये जाऊन येते. संजीवनी हॉस्पिटलमध्ये कशाला बाई आजी? अगं कशाला म्हणजे आता कियाराला दिलं ना आमंत्रण, ते पाटीलबाईंचं होतं. इथे 2 नर्सेस आहेत, पाटील आणि कुलकर्णी. दोघी रिटायर होत आहेत. आता पाटीलबाईंना आमंत्रण दिलं आणि कुलकर्णींना नाही दिलं तर बरं नाही दिसणार ना, म्हणून मी जाऊन देऊ तिथे. तुम्ही नको. तुम्ही कशाला? काय चाललंय तुझं? जेव्हा जेव्हा आम्ही काहीतरी करायचं कशाला, कुठे, तुम्ही का? हा काय नाही म्हणजे तुम्ही नका जाऊ, आम्ही कोणीतरी जातो ना असं. काय त्यात काय एवढं? अगं ती कुलकर्णी माझ्या ओळखीची आहे आणि शाळेत कधीही वैद्यकीय मदत लागली ना धावून यायच्या विचार आहे. मी पण भेटले नाही ना बऱ्याच दिवसात, जाऊन ये. हं? म्हातारी जर संजीवनी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि तिला तिथे आई दिसली तर? मी आईला त्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय, तिला कळेल आणि मग माझा सगळा प्लॅन आणि माझं नाटक उघडं पडेल. तर ती कामिनी फोन बंद करून बसली, मूर्ख. कशी आहेस? मी मस्त. अगं त्या कुलकर्णीबाई आहेत ना हेड नर्स, त्यांना भेटायचे. मला आमंत्रण द्यायचं त्यांना. त्या कुठे भेटतील? हो का? त्या कोणत्या फ्लोअरला आहेत? मी फोन करून विचारते. हॅलो कदम, हां इथे राजगुरू मॅडम आल्या आहेत, तर त्यांना कुलकर्णीबाईंना भेटायचं आहे. तर त्या आता कोणत्या फ्लोअरला आहेत? ओके ठीक आहे. कुठे असतील? मॅडम कुलकर्णीबाई आहेत ना, त्या 2nd फ्लोअरला आहेत, तर तुम्ही तिकडे जाऊन भेटू शकता. थँक्यू. अरे कशी आहेस पाटील? मी बरी आहे. तुम्ही इथं? तर तुला कियारानं आमंत्रण दिलं ना सत्काराचं? हो पण बायाजी सत्कार कशासाठी? अगं असं कसं? किती वर्ष तू रुग्णांची सेवा करतेस, मग आम्हाला पण काहीतरी परतफेड करू दे ना. फुल ना फुलाची पाकळी म्हणून सत्कार. कार्यक्रमाला यायचं, तू नाही आलीस ना तर मला सत्काराला उभं राहावं लागेल. हो नक्की येईन बायाजी. हो पण तुमच्या हातून सत्कार होणार असेल तर मोठी भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. काय ग, कसली भाग्याची गोष्ट? गेली 15 वर्ष एकही पैसा न घेता तू रुग्णांची सेवा करतेस. हा म्हणून मुद्दाम आमच्या शाळेच्या मुलांसमोर ना तुझा सत्कार करायचा आहे. त्यांना तुझा आदर्श हवा की नाही? पण बाई इतकं काही केलं नाहीये मी. ते तू ठरवू नकोस, आम्हाला ठरवू दे. हा सत्काराला ये बस. हो नक्की येईन. अगं ते मंगला कुलकर्णी 2nd फ्लोअरला आहेत ना, हो हो त्यांचा पण सत्कार करायचा आहे. मी देऊन येते आमंत्रण. चालेल. कामिनी, फोन बंद का ठेवलायस? मूर्ख मुलगी. या मूर्ख मुलीचा फोन अजूनही स्विच ऑफ आहे. कुठे अक्कल कान ठेवत असते ना, कळतच नाही मला. आई आणि ती म्हातारीचं समोरासमोर आल्या तर नाही, मला काहीतरी करावं लागेल. सकाळी जे काही घडलं त्यामुळे तू चिडलायस का माझ्यावर? तुझ्यावर नाही, स्वतःवर. का? कारण मी साकेत दादाला समजवण्यात कुठेतरी खूप कमी पडतोय छनी. त्याला कळतच नाहीये. जेव्हा 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 मी साकेत दादाला काही समजवायला जातोय आमच्यात फक्त भांडण होतं. त्याच्यात म्हणजे ऑब्व्हियसली मी कुठेतरी कमी पडतोय, राईट? एव्हरी टाइम आम्ही काहीतरी चर्चा करतो आणि ती तिथेच येऊन थांबते.
रंग्या, कारण आपल्याकडे शांभवीच्या विरोधात ठोस पुरावे नाही आहेत. तिच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. भलेही ती खोटी असली तरी सुद्धा ती बेमालूमपणे सांगू शकते, स्वतःची बाजू मांडू शकते. पण रंग्या, आपण आहोत का तसे? तिच्यासारखं आपल्याला खोटं वागता येत नाही. त्यामुळे प्लीज तू स्वतःला नको ना दोष. अरे मग मी काय करू? कुठून आणू पुरावे? तेच तर, पुरावे तर आपल्याला गोळा करावेच लागतील भिरंग्या. मग जोपर्यंत आपण राजनाथला आणि शकुंतला मावशीला सगळ्यांसमोर आणून उभं करत नाही, तोपर्यंत घरात काहीही बदलणार नाहीये. प्रत्येक वेळी आपल्यावरच संशय येणार, आपणच दोषी ठरणार, आपणच घर फोडणारे दिसणार. चवी हे बघ नाही बघ. हे तर राजनाथने पाठवलेले मेसेज आहेत. पण त्याचा फोन तर स्विच ऑफ आहे ना. करेक्ट आहे, पण या मेसेजेसवरून आपल्याला या सिमचं लास्ट लोकेशन माहिती होऊ शकतं. आणि ते सिम कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे, कुठल्या पत्त्यावर रजिस्टर्ड आहे, सगळे डिटेल्स आपल्याला मिळतील. तेच काढायचा प्रयत्न करतोय. एक 10-15 मिनिटात सगळीच माहिती येईल आपल्याकडे. अरे त्या कुलकर्णी हेड नर्स आहेत, त्या कुठे असतील? 4 नंबर बोर्डमध्ये. अच्छा. कामिनी इडियट, फोन बंद करून बसले आता मी. काय करू? हे पेपर्स घ्या, रिसेप्शन वरती दाखवा आणि तुमचं काय पेमेंट असेल ते क्लिअर करा. मंगला, कशी आहेस? तुम्ही आणि इथे हो, अगं तुलाच भेटायला येत होते. अगं आमच्या शाळेचं ना एक फंक्शन आहे, त्याचं आमंत्रण द्यायला आलंय तुला. वा, छान. फक्त 1-2 पेशंट आहेत, त्याचं रुटीन चेकअप आहे. आपण वॉर्डमध्ये जाऊन बोलूया का? हो चल ना, चल. मी एकदम यांच्या मागे गेले आणि अडवलं तर संशय येईल यांना. काय करू? सी सदानंद सोसायटी, शांतीनगर, मुंबई पुणे ओल्ड रोड चौक, कर्जत फाटा. कर्जत फाटा म्हणजे इथून 2-2.5 तास तरी लागतील. पण इकडे जायला हवं. आय एम शुअर तो इकडेच कुठेतरी लपून बसला असेल. एक ना, पण तो सापडेल का आपल्याला त्याच ऍड्रेसवर? हो, हे बघ, हा त्याचा केवायसीचा पत्ता आहे छवी. आय एम शुअर तो याच पत्त्यावर असेल. आणि जरी इथे नसला तरी याच पत्त्याच्या आजूबाजूला कुठेतरी असेल. आपण 100% इथं जाऊन बघायला हवं. हो, आपण बघूया. हा, चल. एक मिनिट थांब. हा, घे. चल लोक. तेव्हा नक्की यायचं. मी मुद्दाम पर्सनल आमंत्रण द्यायला आली तुला, कळलं? खूप खूप आभार ताई. तुम्ही इतकं करताय त्याचा आम्हाला आनंद आहे.
त्यात तुम्ही आम्हाला बोलवलात हा तुमचा मोठेपणा. अगं मोठेपणा काय आहे? मोठेपणा कामात असतो आणि त्या कामाचाच आम्ही सत्कार करतोय. खरंय, 15 वर्ष कशी गेली कळलेच नाही. काही पेशंट घरचेच झालेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलवलंय. अगं तुमचा ना या पेशंट विषयीचा सेवाभाव, आदर, प्रेम हे सगळे ना आमच्या शाळेतल्या मुलांना कळायला हवं गं. हल्लीच्या मुलांना काही माहीत नसतं. म्हणजे पेशंटशी कसं वागायचं हे समजायला हवं ना त्यांना. तुम्ही आमच्या शाळेच्या मुलांसाठी आदर्श आहात. शकुंतलाबाई, औषधाची वेळ झालीये. मंगलाताई, एक मिनिट मी आले. शकुंतला बाईची अगं तू काय करतेस इथे शांभवी? भैयाजी चष्मा विसरला होतात घरी, तोच द्यायला आले. कशी आहेस ग तू? आता काही इथे वाचायला आले का मी? तू पण ना दिसला म्हणून पटकन घेऊन आले मी. थांब ना मला बघू दे. सॉरी 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 सॉरी. भैयाजी तुम्ही ठीक आहात ना? अरे भैयाजी, काय तुम्ही अगं इकडे या. अगं काय आहे? म्हणजे पप्पा- भैयाजी इकडे या. काय तुम्ही नाही. काचाच आणलाय. काय कर इकडे इकडे या तुम्ही. अगं काय करतेस तू? तुम्ही तिकडे नका जाऊ, काचा फुटल्यात पाहिजे, पाय लागते. नाही लागणार काय? आई आई चल, अगं चल इकडे चल. आपल्याला इथून जायचं. अगं कुठे? मी सांगते तुला, तू चल आधी. आता कुठे नेणार आहेस मला? अगं चल, आपल्याला जायचंय. अगं व्हीलचेअर कशासाठी? तर सांगते तुला, चल. अगं काय चाललंय काय तुझं? अगं पण जायचंय कुठे? आई काय काय चाललंय काय तुझं? हा तू नक्की चष्मा द्यायला आली होतीस मला? हो हो भैयाजी. नक्की? नाही मला हे कारण पटत नाही. मला काहीतरी गडबड वाटतेय. नाही भैयाजी, काय गडबड असणार आहे? मी नाही काय झालं, मी तू चष्मा घेऊन आलीस आणि मी आत ते शकुंतला असं काहीतरी नाव ऐकलं म्हणून आत चालले होते, तेवढ्यात तू आलीस. मला जाऊन बघायचंय की कोण आहे ती. बघू तर दे मला कोण. शकुंतला आई. भैयाजी आई आई इथे कशी असेल? नाही नाही, असं ते शक्यच नाही. अरे कमाल आहे. आवाज तर इथूनच ऐकला होता मी. कोणीच कसा नाही या रूम मध्ये. हॅलो अरे अरे यार, काय झालं? मी माझी कार विकली आहे ना, आणि साकेतदा आपण त्याची कार घेऊन गेले. आता एवढं लांब कसं जायचं आपण? काय करायचं? ती प्रायव्हेट टॅक्सी पण एवढ्या लवकर मिळणार नाही. काय करायचं? हे बघ, आपली मिनी स्कूटी आहे ना, कशाला हवी प्रायव्हेट टॅक्सी? आपण सिरियसली स्कूटीने जायचं? मग काय करूया, धावत जाऊया. ठीक आहे, मग तसं लवकर पोहोचू आपण. ए तू छबी गप यार. तू चल ठीक आहे. हो शिव, ए काय 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 बाजूला काय? चल. चल कुठे? चल दे. थांब थांब, मी गाडी मी चल दे, चावी दे, चावी दे. कशाला? गाडी मी चालवणार. हे ऐक ना, खूप
खूप लांबचा प्रवास आहे, 2.5 तास गाडी चालवायला लागणार आहे. जमणार आहे का तुला? त्यात पण डबल सीट, मी मागे असणार आहे. तिरंग्या, जर मनात ठरवलं तर सगळं काही करता येतं. म्हणजे आणि तुझ्यासाठी मी इतकं करूच शकते ना, त्यामुळे गाडी मी चालवणार. तू मागे बस माझ्या. चल ये लवकर. तू मागे बस, मागे बस. छवी, अगं ऐक ना. चल 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 लवकर निघूया आपण. बस लवकर. चला साहेब, आपकी सवारी रेडी है. चल ये लवकर बस. चल. बसला. हा. चल. शांभवी, ही कुठे राहिली? काय चालतं हिचं बाबा? दिश, थोडक्यात वाचलोय आपण. 2 मिनिटांनी जरी उशीर झाला असता ना, आणि आपली आई त्या बाई आजीच्या समोर आली असती तर मोठा मोठा गोंधळ झाला असता. हो ना, बावळट. आई त्या म्हातारी समोर आली नाही म्हणून आपण वाचलो असं होत नाही. संशयाची तलवार अजूनही आपल्या डोक्यावर आहे. मला असं वाटतंय त्या म्हातारीला माझ्यावर संशय आलाय. तिला उल्लू बनवणं वाटतंय तितकं सोपं नाहीये. आपल्याला अजून सावध राहायला हवं. हे बघ, हे बघ, पुढच्या चौकात ना लेफ्ट डावीकडे जायचं. तू बरोबर बघतोस ना, आपण नीट चाललोय ना. अशीच बघतो. इथून लेफ्टच घ्यायचं. हो, ऐक ना, तू राजनाथ सापडेल ना आपल्याला तिथे. छवी सापडेल, काही झालं तरी तो सापडेल 100%. तू फक्त गाडी जोरात जाऊ दे. थांब शांभवी. तू माझ्यापासून काही लपवतेस का? नाही नाही बाई आजी, असं का विचारताय? नाही, काय आहे, मी हॉस्पिटलमध्ये आमंत्रण द्यायला गेले आणि माझ्या पाठवर तू मला चष्मा देण्यासाठी आली. तेवढ्यात मी शकुंतला अशी हाक ऐकली. मी म्हटलं, मला शकुंतला काही इथेच की काय? आणि तुला ते माहिती आहे की काय, ते खरंच त्याचं घडलंय की काय? तू खोटं नाही ना बोलतेस माझ्याशी? नाही बाई आजी, मी तुमच्याशी का खोटं बोलू? बाई आजी, या घरात फक्त तुम्ही एकटे अशा आहात की ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि ज्यांनी या घरात मला राहू दिलं. मी माझ्या आईला किडनॅप केल्याचं नाटक करते असं का वाटतंय तुम्हाला? नाही, तू काय करू शकते काय नाही करू शकत हे मी नाही सांगू शकत ना. जो तो आपल्या डोक्याने वागतो, बरोबर. मी फक्त शंका व्यक्त केली. मी तुला गुन्हेगार नाही ठरवते. बाई आजी, बाई आजी, शांभवी, उठ आधी. बाई आजी, मी हात जोडते, पण प्लीज शंका नका न घेऊ माझ्यावर. तुम्ही दैवत आहात बाई आजी माझ्यासाठी. मी बाकी जगाशी, सगळ्या जगाशी खोटं बोलीन, खोटं वागेन, पण तुमच्याशी मी कधीच खोटं नाही वागणार. तरी जर तुम्हाला माझ्यावर संशय असेल तर माझा जीव घेऊन तुम्ही मला मारूनच टाका. काय बोलतेस तू? कशाला इमोशनल ब्लॅकमेल करतेस मला? अय्याजी, खरंच राजनाथने आईला किडनॅप केलं. मी खरं बोलते तुमच्याशी. मला जरा जरी माहिती असतं ना ती कुठे, मी तिला शोधून काढलं असतं. मी काहीतरी केलं असतं बाईजी. पण अगं किती रडतेस ग? सारखी काय रडत असते जागी? बाईजी, आज मला एक गोष्ट कळली. मी या घरासाठी, घरातल्या सगळ्यांसाठी कितीही काही केलं ना, तरी संशयाची सुई कायम माझ्यावर असणार. गुन्हेगार असल्याचा शिक्का सहजासहजी पुसता नाही येणार. भैयाजी, चष्मा विसरला होता घरी, तोच द्यायला आले. भैयाजी, आई
आई इथे कशी असेल? नाही नाही, असं ते शक्यच नाही. देवी आई, या घरात कोणाला सावरू आणि कोणावर विश्वास ठेवू मला कळतच नाहीये. देवी आई, नको का इतकी परीक्षा घेऊ माझी?